लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। महाराष्ट्र के परभनी जिले में आज शिवसेना ने किसानों की तकलीफों को लेकर प्रशासन के दरवाजे पर जोरदार दस्तक दी। जिला प्रमुख गंगा प्रसाद आनेराव के नेतृत्व में शिवसेना के शिष्टमंडल ने जिला प्रशासन को सरसगट और संपूर्ण कर्ज माफी की मांग करते हुए निवेदन सौंपा। अतिवृष्टि से तबाह हुए किसान आज बर्बादी के कगार पर हैं। उन्हें फिर से खड़ा करने का एकमात्र रास्ता संपूर्ण कर्ज माफी। राज्य सरकार ने अब देर नहीं करनी चाहिए, तुरंत संपूर्ण कर्ज मुक्ति की घोषणा करनी ही होगी। सभी प्रकार के कर्ज की माफी, थकबाकीदार, चालू बाकीदार दोनों का समावेश, अल्प एवं मध्यम मुदती के पीक कर्ज, उपकरण कर्ज, शेडनेट, पॉली हाउस, दूध उत्पादक किसानों के कर्ज, यहां तक कि सावकारी कर्ज को भी शामिल करने की मांग। शिवसेना ने साफ चेतावनी दी है कि अगर सरकार ने अब भी किसानों की पुकार नहीं सुनी तो आंदोलन का बिगुल बजाने में देर नहीं होगी। निवेदन सौंपने के समय उपस्थित थे जिला प्रमुख गंगा प्रसाद आनेराव, बाजार समिती सभापति पंढरीनाथ घुले, भगवानराव धस, अतुल सरोदे, पांडुरंग खिल्लारे, सोपानराव मोरे, रावसाहेब रेंगे, माणिकराव आढाव, मारोतराव बनसोडे, प्रदीप भालेराव, धनंजय देशमुख, वेंकट डहाळे, पप्पू वाघ, आत्माराम वाघ, शुभम पाष्टे और अन्य शिवसैनिक बड़ी संख्या में मौजूद रहे। किसानों के कर्ज माफ करो वरना शिवसेना सड़कों पर उतरकर न्याय लेकर रहेगी। जिल्ह्यात मराठवाड्यामध्ये निसर्ग कोकलाय शेतकऱ्यावर आणि ते शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि परभणीचे जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी आणि सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन केले आणि या धरणे आंदोलनामध्ये या सरकारला 15 दिवसाखेरी जेव्हा उद्धव साहेबांनी हेक्टरी 50,000 रुपयाची मागणी केली आणि मराठवाड्यामध्ये शेतकऱ्याचा हंबरडा असा मोर्चा ठेवलाय महामोर्चा, त्या महामोर्चाचं आयोजन केल्यामुळं काल तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना या सरकारनं केली। शेतकऱ्याचं नुकसान 5 वर्ष न भरून निघणार आहे, पण त्यांनी काल 18,500 रुपये हेक्टरी दिलेत आणि 18,500 हेक्टर हे कमी असून उद्याच्या मोर्चामध्ये आणि आम्ही सरकारला 50,000 रुपये हेक्टरी देण्या भाग पाडण्यासाठी उद्याचा हंबरडा मोर्चा मराठवाड्यामध्ये आयुक्त कार्यालयावर संभाजीनगरला ठेवला आहे आणि त्या मोर्चाने शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टर जर नाही मागणी मान्य केली तर जे आम्हाला पक्षप्रमुख आदेश देतील त्या या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करावी, जे शेतकऱ्यांचे नदीकाठचे, ओढ्याकाठचे, गंगेकाठचे विहिरी वाहून गेल्यात, बुरं वाहून गेले, शेळ्या वाहून गेल्यात, त्यांच्या उपजीविकेचे साधनं वाहून गेले, त्यांना मदत करावी, या सगळ्या शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आम्ही हे आजचं धरणे आंदोलन होतं। या धरणे आंदोलनामध्ये आम्ही जिल्हाधिकारी प्रशासनाच्या मार्फत या कुंभकर्ण सरकारला जागे करण्यासाठी आम्ही निवेदन दिले। जरी या सरकारला शेतकऱ्याचा अन्याय दूर होणार नसेल, जे वेळोवेळी पक्षप्रमुख आमचे खासदार साहेब जे आम्हाला वरिष्ठ सांगतील, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आम्ही शिवसेनेच्या वतीनं आम्ही आंदोलन तीव्र करून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि हे 50,000 रुपये हेक्टर मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरू। आताच आमच्या जिल्हा प्रमुखांनी सांगितलं की महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्याच्या तोंडाला पानं फुटण्याचं काम केलं। पंजाबसारखं राज्य ज्याचं केंद्रामध्ये वरद हस्त नाही, केंद्रात त्याचं सरकार नाही, तर त्यांनी हेक्टरी 50,000 रुपये दिले। एवढंच नाही तर त्यांच्या माती वाहून गेली, गाळ वाहून गेला, जमिनी वाहून गेल्यात, त्यांना 1,20,000 रुपये हेक्टरी दिले। पण दुर्दैवाची गोष्ट, प्रगत राज्य म्हणतो आपण महाराष्ट्राला, पण त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केवळ काहीतरी मलमपट्टी करण्याचं काम केलंय। म्हणून आम्ही आज त्यांच्या विरोधात धरणे आंदोलन केलं। जिल्ह्यामधल्या सगळ्याच तहसील कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन झाले आणि या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा शिवसेनेच्या धरणे आंदोलन केलंय। उद्या 11 तारखेला माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भव्य असा मोर्चा संभाजीनगरला निघणार आहे आणि आमच्या जिल्ह्याचे खासदार बंधू जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सहभागी होऊन शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार।